गेल्या काही दिवसांपासून खोक्या उर्फ सतीश भोसले हा चांगला चर्चेत आलाय। काही दिवसांपूर्वी वन विभागाकडून खोक्याच्या घराची तपासणी करण्यात आली होती। यावेळी वन विभागाला खोक्याच्या घरातून जनावरांचं सुकवलेलं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य सापडलं होतं। तर आज वन विभागाकडून खोक्याच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आलाय। वन विभागाच्या जागेवर घर बांधल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे यापूर्वीच त्याला या अनाधिकृत बांधकामाबाबत नोटीस देण्यात आली होती। त्यानंतरही खोक्यानं बांधकाम न हटवल्यानं आता ही कारवाई करण्यात आली आहे। बीडमध्ये खोक्याच्या घरावर अखेर वन विभागानं बुलडोजर फिरवलाय। या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। सतीश भोसले याच्या घरावर अखेर वन विभागाने जो आहे तो हातोडा चालवलेला आहे। आपण बघू शकतो की शिरूर कासार परिसरात सतीश भोसलेचं समोर ऑफिस होतं आणि मागे घर होतं। हेच जे ऑफिस आणि घर आहे आता पाडण्यात आलेलं आहे। वन विभागाच्या जागेत असलेलं घर हे पाडण्यात आलेलं आहे, कारण या संदर्भात सतीश भोसले याला 2 दिवसापासून वन विभागाने नोटीस दिली होती। मात्र त्याबाबतचे कुठलेही पुरावे त्याच्याकडून सादर केले गेले नाहीत आणि त्यानंतरच ही कारवाई करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे आहे ते प्रचंड असा फौजफाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। 2 पेक्षा अधिक जे जेसीबी जे आहेत या ठिकाणी कार्यरत आहेत। आपण जर सध्या समोर जर पाहिलं तर जेसीबी अद्याप देखील जे एक छोटंसं जे घर आहे ते पाडत आहे आणि या आधीच जे काचेचं जे त्याचं ग्लास हाऊस होतं हे पाडलेलं आहे संपूर्ण। आणि एकंदरीतच साधारण गेल्या 2 तासापासून ही संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। आणि उद्या आपण बघितलं तर प्रयागराजहून जे खोक्या भोसलेला या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि ही प्रक्रिया आता सुरू आहे। एनडीटी माझ्यासाठी मी स्वानंद पाटील, शिरूर कासार, बीड।